गुड मॉर्निंग मंडळी. आजचा आपला आहे सेकंड डे सॅन अँटोनियो मधला. मी 3-4 गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत. फर्स्ट म्हणजे आता आम्ही जाईल जापनीज टी गार्डन. तर हे गार्डन पण खूप छान आहे. मोस्टली म्हणजे प्रत्येक सिटीमध्ये असतं हे गार्डन, बट इथलं पण खूप छान आहे. सो आम्ही ते कव्हर करेल. आणि त्याच्यानंतर मिशन्स नॅशनल पार्क. तर तिथे 4 मिशन्स आहेत आय गेस, जे वेगवेगळे हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत. तर ते आम्ही कव्हर करू. इव्हनिंगला आमचा बेस्ट प्लॅन असणार आहे आजचा, विच इज रिव्हर वॉक. तर रस्त्यात जाताना आम्ही अजून एक पॉईंट कव्हर केला आणि तो म्हणजे जगातले सगळ्यात मोठे काउबॉय बूट्स, ज्याची उंची 36 फूट आणि लांबी 34 फूट आहे. तर ह्या बुटाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये केलेली आहे 2016मध्ये. आणि हा बूट बनवला होता बॉब वेडने 1979मध्ये वॉशिंग्टन DC मध्ये. बट तिथून ते नंतर ट्रान्सपोर्ट केले इथं सॅन अँटोनियोला, नॉर्थ स्टार मॉलपाशी, आणि तेव्हापासून हे इथंच आहेत. तर आम्ही आता जापनीज टी गार्डनला पोचलेलो आहे आणि ह्याची एंट्री मला खूपच आवडली. एकदम जापनीज एंट्री मेंटेन केलेली आहे. दोन्ही साईडला झाडे वगैरे खूप आहेत, म्हणजे त्यामुळे जरा थोडंसं असं हिरवंगार आणि थोडंसं छान छान वाटतंय. तशी तर आता दुपार झालेलं आहे त्यामुळे ऊन खूप आहे, म्हणजे बेकार असं तापतंय. बट थोडंसं इथं आल्यानंतर जरा थोडंसं थंडावा वाटतोय. ह्या असं राईट साईडला एक कॅफे होतं, तिथे थोडंसं स्नॅक्स वगैरे भेटतात. समोर एक पवेलियन बनवलं आहे यांनी, म्हणजे लाईमस्टोन प्लस वूड यूज करून. आणि हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर खूप छान वाटतंय. फॉर ऑल द लिटल्स हू वँडर इन नेचर. वा, मस्त कोट आहे. असे छोटे छोटे पॉन्ड बनवले आहेत खूप, आणि त्याच्यामध्ये म्हणजे मासे आहेत, असे जापनीज मासे वगैरे सोडलेले आहेत. तर छान आहे, छान केलं आहे, म्हणजे आयडिया छान आहे खूप. तिथे कॉर्नरला एक छोटासा वॉटरफॉल आहे, जे छोटासा, एवढा काय मोठा नाही आहे. नेचरसोबत मस्त आणि एकदम शांत टाईम स्पेंड केल्यानंतर आत्ता आम्ही पोचलो आहे हिस्टॉरिक मार्केट स्क्वेअरला, जिथे एकदम अशा ओल्ड मेक्सिकन वाईफ भेटत आहेत. म्हणजे इथं शॉपिंगसाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत, असे ओल्ड ट्रॅडिशनल काउबॉय क्लोथ्स लाईक हॅट, शूज, आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोकल फूड स्टॉल्स आणि लाईव्ह म्युझिक. तर आम्ही हिस्टॉरिक मार्केट स्क्वेअर पासून आता जात आहोत रिव्हर वॉकला. वॉकिंग डिस्टन्स आहे 10 मिनिटाचं. आणि तिथे पार्किंगला खूप त्रास होतो, पार्किंग मिळत नाही लवकर, म्हणून आम्ही पायी पायी चालतच जातोय. 10 मिनिटाचं अंतर असल्यामुळे पोहोचेल लवकरच. तर तिथे गेल्यानंतर तिकीट वगैरे काढावं लागेल. बेसिकली क्रूज राईड आहे तिथे, बोटमध्ये बसून वगैरे ते शॉपिंग कॉम्प्लेक्सेस किंवा असं रिव्हरमध्ये फिरवतात. तिथे तुम्ही अजून शॉपिंग करू शकता किंवा तिथली थोडीशी लाईक इन्फॉर्मेशन पण देतील. एक टूर गाईड पण घेतलेला आहे आम्ही. सो ते ह्या सिटीचं थोडंसं जे इम्पॉर्टन्स आहे, थोडीशी हिस्ट्री आहे, तो सांगेल, जरा थोडंसं एक्सप्लेन करेल. तर एकाने आम्हाला इथला शॉर्टकट सांगितला होता, इथून डायरेक्टली म्हणजे खाली रिव्हर वॉकला एंट्री आहे. तर इथं आम्ही आता चालतोय, सकाळपासून खूप चालतोय, त्यामुळे पाय दुखायला लागलेत, बेकार दुखायला लागलेत. तर आता पुढे म्हणजे आम्हाला थोडासा लेट झाला, त्यामुळे आमच्या कलिग्सने ऑलरेडी बोट राईडसाठी तिकीट काढून ठेवलेलं आहे. तर आम्ही आता तिकडेच चाललेलो आहे. आम्ही आता ॲस्टेक म्हणून एक हॉटेल आहे, तिथे थांबलो आहे आता. म्हणजे ह्या पॉईंटपासूनच मोस्टली बोट राईड स्टार्ट होतात. आमच्या फ्रेंड्सने ऑलरेडी तिकीट काढून ठेवलं होतं, बट वीकेंड असल्यामुळे खूप गर्दी आहे इथे. म्हणजे सगळ्या बोट अशा फुल आहेत आणि अर्धा तास वेटिंग आहे.
थोडी वेटिंग झाल्यानंतर फायनली बोटमध्ये बसलो आम्ही. तर ह्या बोटमधले जे कॅप्टन आहेत ते असे म्हणजे इथं बोट राईड चालू असताना इन्फॉर्मेशन देतात की बाबा म्हणजे वेगवेगळ्या बिल्डिंग्स ज्या आहेत, प्रत्येक बिल्डिंगचा काय इम्पॉर्टन्स आहे, कुठली बिल्डिंग कधी बांधली गेली, कुणी बांधली, कशासाठी बांधली. म्हणजे इथं खूप साऱ्या बँक्स आहेत, शॉपिंग कॉम्प्लेक्सेस आहेत, हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत. फ्रँकली स्पीकिंग हा जो एक्सपिरियन्स होता बोट राईडचा तो मला खूप आवडला आणि आय वूड रिकमेंड दिस. म्हणजे एकदा तरी केलंच पाहिजे, कारण इथे जे वातावरण आहे, जे वाईब्स आहेत, म्हणजे खूपच छान वाटते. बोट राईड संपता रात्र झाली होती आणि आम्ही आमच्या कारकडे चाललो आहे. आता कारकडे चालत जात असताना आम्हाला एक खूप छान म्हणजे कॅथेड्रल दिसला जिथे लाईट शो चालू होता. त्यामुळे आम्ही सध्याला इथे थांबलेलो आहे. तर अशा प्रकारे आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस आज संपत आहे. आपण उद्या पुन्हा सकाळी भेटूया. तोपर्यंत गुड नाईट. नमस्कार. तर आजचा आहे तिसरा दिवस आमच्या ट्रिपचा आणि आज आम्ही चाललेलो आहोत नॅचरल ब्रिज कॅव्हन्सला. तर तिथे डिस्कवरी टूर आहे. तिथे एक पॅकेज सिलेक्ट केलं आम्ही. त्याच्यामध्ये अजून 1-2 ऑप्शन होते लाईक डिस्कवरी टूर आणि हिडन जेम्स. बट आम्ही म्हणजे डिस्कवरीचं केलेलं आहे पॅकेज बुक. हे खूप साऱ्या केव्ज आहेत जिथं असं नॅचरल फॉर्मेशन झालेले आहेत. 1 तासाचं टूर आहे ते, 1-1.5 तासामध्ये होऊन जाईल ते. आणि त्याच्यानंतर आमचा प्लॅन आहे अलामोचा. अलामो जे हिस्टॉरिकल साईट आहे, जे काल आमचं प्लॅन म्हणजे झाला नाही, आणि काल आम्हाला जापानीज टी गार्डनला थोडासा जास्त वेळ गेला. त्यामुळे त्याच्यानंतर आम्ही रिव्हर वॉकला गेलो होतो इव्हनिंगला. त्यामुळे काल ते कवर नाही झालं. आज आता ह्याच्यानंतर अलामोला जायचं आहे आणि अलामोनंतर ते मिशन्स पार्क जे आहे तिथं आम्ही जाईल. आणि इव्हनिंगला बघू, टाईम मिळाला तर एक हेमिस्फिअर म्हणून एक त्याला अमेरिका टावर पण म्हणतात. तो टावर म्हणजे तिथून ते एक रेस्टॉरंट आहे, टॉप डायनिंग रेस्टॉरंट, आणि तिथून व्ह्यू खूप छान भेटतो. बघूया काय काय कव्हर होते. मॅक्स कव्हर करायचं आहे आज, कारण उद्या आमचं चेकआउट आहे. इथं नॅचरल ब्रिज कॅव्हन्सपाशी अजून एक वाईल्ड लाईफ सफारी पण होती, बट आम्ही आधी केली होती आणि ह्यावेळेस आमच्यापाशी एवढा टाईम पण नव्हता, म्हणून आम्ही फक्त नॅचरल ब्रिज कॅव्हन्स बघायला चाललो होतो. मेन गेटच्या बाहेर बघितलं की गर्दी खूप दिसायला लागली, बट आम्ही तिकीट आधीच ॲडव्हान्समध्ये बुक केलं होतं, त्यामुळे आमची लवकर स्केड्यूल झाली ट्रिप. आणि ह्यांचे म्हणजे वेगवेगळे पॅकेज आहेत, लाईक डिस्कवरी टूर किंवा हिडन वंडर्स. आम्ही डिस्कवरी टूर घेतली होती. तर हिडन वंडर्समध्ये अजून थोडेसे एक्स्ट्रा प्लेसेस आहेत जे ते कवर करतात आणि जास्त टिप घेऊन जातात. टेक्सासमधल्या कॅव्हन्सपैकी हे एक सगळ्यात मोठं कॅव्हन्स आहे, ज्याची खोली 180 फीट आहे. आणि नॅचरल ब्रिज कॅव्हन्सला नाव असं पडलं की हे नॅचरली फॉर्म झालेले आहेत. म्हणजे जे लाईमस्टोन आहेत, त्या लाईमस्टोनपासून म्हणजे जेव्हा पाणी पडतं तर ते पाणी विरघळून असे त्याचे जे ड्रॉपलेट्स आहेत पाण्यातले, त्या ड्रॉपलेट्सपासून हे फॉर्मेशन तयार झालेले आहेत. त्यामुळे ह्याला नॅचरल ब्रिज कॅव्हन्स म्हणतात. नॅचरली पण एवढे असे छान फॉर्मेशन होऊ शकतात याची म्हणजे कल्पना केली नव्हती आम्ही. अशा गोष्टी फक्त नेचरच आपल्याला देऊ शकते, मॅनमेड तर इम्पॉसिबल आहे. ते ड्रॉपलेट्स पडून पाणी जे तयार झालेलं होतं ते पाणी इथं खाली साठलेलं होतं आणि इथं थोडंसं त्यांनी लाईटिंग लावली होती, त्यामुळे त्याचा कलर ब्ल्यू दिसतोय, बट खूप छान दिसत होतं ते. आणि हे एक झुंबरसारखं दिसत होतं, म्हणजे जे नॅचरलीच फॉर्म झालेले आहेत बट झुंबर. तर जस्ट आम्ही कॅव्हन्समधून बाहेर आलो आणि खूप मस्त एक्सपिरियन्स होता. जे ते नॅचरल फॉर्मेशन जे बनलेले आहेत लाईमस्टोनचे त्या केव्जमध्ये, ते खूप मस्त होते. आणि इथे बॅक साईडला हे थोड्याशा अशा स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज पण आहेत.
त्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे आणि ते म्हणजे मिशन्स नॅशनल पार्क. आता याच्यामध्ये 4 मिशन्स आहेत, बट आम्ही फक्त एकच कवर करेल बिकॉज सगळे कवर करायला आमच्यापाशी एवढा टाईम नव्हता. म्हणून आम्ही ठरवलं की फक्त मिशन सॅन जुआन बघावं आणि नंतर पुढे निघावं. तर आपण आता पोहोचलेलो आहोत मिशन सॅन जॉनपाशी. खूप गरमी आहे, पटपट आपण बघून घेऊया हे मिशन्स आणि पुढे जाऊया. तर मिशन्स नॅशनल पार्क हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा एक पार्ट आहे आणि 1983 हे एस्टॅब्लिश केलं होतं. हे खूप मोठ्या एरियामध्ये पसरलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये असे टोटल 5 मिशन्स आहेत. मिशन कन्सेप्शन, मिशन सॅन जोस, मिशन सॅन जुआन आणि मिशन इस्पाडा. आणि एक 5वं पण आहे जे अलामो, ते आहे सॅन अँटोनियो सिटीमध्ये. तर हे मिशन्स मोस्टली म्हणजे नदीच्या काठीच आहेत, 3-4 मैल्सच्या अंतरावरती. तर ह्यांचं काय होतं की आधी म्हणजे 16व्या-17व्या शतकामध्ये जे स्पॅनिश एम्पायर आहे त्यांना इथे US त्यांचा प्रेझेन्स वाढवायचा होता. म्हणून त्यांनी काय केले की हे मिशन्स तेव्हा स्थापित केले आणि चर्च बांधले. त्यांचा उद्देश हाच होता की जास्तीत जास्त लोकांनी कॅथोलिक धर्म मानावा आणि स्पॅनिश लँग्वेज बोलावी. मिशन सॅन जुआन बघितल्यानंतर आम्ही निघालो अलामोसाठी, कारण सगळे मिशन्स कवर करणं म्हणजे थोड्या वेळामध्ये इम्पॉसिबल आहे, त्याला पूर्ण 1 दिवस लागतो. तर आम्ही विचार केला की आता अलामोला जाऊया. तर अलामोला जाताना परत एकदा सॅन अँटोनियो रिव्हर वॉकपासून जाण्याचा चान्स मिळाला, कारण अलामो जे मिशन आहे हे डाऊनटाऊनमध्येच आहे एक्झॅक्टली. त्यामुळे तिथून परत आम्ही वॉक करत करत अलामोला पोचलो. अलामो ही एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे आणि 1836 जे टेक्सास रिव्होल्यूशन झालं होतं त्या टेक्सास रिव्होल्यूशनमध्ये अलामोचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. 1836च्या आधी टेक्सास हे मेक्सिकोमध्ये सामील होतं, बट त्यांना इंडिपेंडन्स पाहिजे होता म्हणून तिथे रिव्होल्यूशन चालू होतं. तर त्या रिव्होल्यूशनच्या अगेन्स्ट म्हणजे ते रिव्होल्यूशन संपवायचं म्हणून एक मेक्सिकन डिक्टेटर होता सॅन्टाना. तर त्यांनी काय केलं की सगळे सैन्य पाठवलं इकडे टेक्सासमध्ये आणि अलामो हीच ती जागा आहे जिथं 1836 बॅटल झालं होतं. त्याची एक छोटीशी झलक म्हणून त्यांनी एक ॲनिमेशन पण ठेवलं होतं. हॉलच्या साईडला एक एरिया आहे, तिथे खूप सारे स्टॅच्यूज आहेत. तर ह्या स्टॅच्यूवरती म्हणजे त्यांनी इन्फॉर्मेशन पण लिहिलेलं आहे की ह्यांची नावं काय आहेत आणि कोणाचा काय इम्पॉर्टन्स होता त्या युद्धामध्ये. अलामोचं जे स्ट्रक्चर आहे ते खूप छान प्रिझर्व केलेलं आहे ह्यांनी, ते बघून जरा छान वाटलं. त्याच्यानंतर आम्ही पुढच्या डेस्टिनेशनसाठी निघालो. सायंकाळ झाली होती आणि खूप मोठा पाऊस सुरू झाला होता, त्यामुळे आम्ही पटकन पोचलो टावर ऑफ अमेरिकाला. ह्या टावरची टोटल हाईट 750 फूट आहे आणि ह्याला वर जाण्यासाठी 3 एलिव्हेटर्स आहेत. इथे टॉप फ्लोअरला एक चार्ट हाऊस म्हणून एक रेस्टॉरंट आहे जे की फेमस आहे त्याच्या पॅनोरामिक व्ह्यूसाठी आणि ते पूर्ण 360 डिग्री व्ह्यू देते अलामो सिटीचा. एका टेबलवरती बसल्यावर पूर्ण 360 डिग्री रिव्हॉल्व व्हायला 1 तास लागतो. तर त्या 1 तासामध्ये पूर्ण सिटीचा हा मस्त पॅनोरामिक व्ह्यू देतो आणि हा एक्सपिरियन्स खूप छान वाटला आम्हाला, म्हणजे वर्थ आहे. आम्हाला आमची ट्रिप एका छान ठिकाणावरून एंड करायची होती आणि याच्यापेक्षा दुसरा स्पॉट आम्हाला कुठला भेटला नसता. सो थँक्यू व्हेरी मच गाईज फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.